तर ती हुमणी सगळी खलास झाली, संपली सगळी. आणि खोडकिडीतून ऊसही सुधारला आणि त्याची अशी बघा जोमदार वाढ चालली, हिरवगारपणा, त्याला जाडी वाढली. तर असा ऊस येईल असं आम्हाला वाटतच नव्हतं. हे केवळ शक्य झालं ह्या AI-मुळं. बारामतीतल्या शेतातल्या AI तंत्रज्ञानाची खूप चर्चा होते. पुणे जिल्ह्यातल्या निंबूच्या सुरेश जगतापांच्या शेतातला ऊस पाहिला की हा ऊस उभा राहील का नाही अशी परिस्थिती होती. यावर आपला विश्वासही बसत नाही. एरवी ऊसाचं शेत म्हणजे भरपूर पाणी, पण या शेतात मात्र ड्रिप इरिगेशनने नेमक्या भागात गरजे इतकंच पाणी दिलं जातंय आणि तरीही ऊसाची उत्तम वाढ दिसतीये. चांगल्या जाडीचा आणि उंचीचा हा ऊस पिकला आहे. गेल्या वर्षी जगतापांनी आपल्या शेतात शेतीसाठी AI-चा वापर करायचं ठरवलं. मग त्यांच्या शेतातल्या मातीचं परीक्षण झालं आणि त्यानंतर एक वेदर स्टेशन आणि एक मॉइश्चर सेन्सर शेतात बसवलं गेलं आणि सुरू झाली AI-वरची शेती. जी पहिली पारंपरिक ऊस शेती जी करायचो त्यातून ह्यात थोडा बदल आहे. ह्यात म्हणजे असा बदल आहे ह्यात की ह्याच्यात आपल्याला जर ऊस लागवड केली तर पहिलं ऊस लागवड केल्यानंतर पहिलं आम्ही त्याला ड्रिंचिंग म्हणा किंवा लहानपणी फवारणी म्हणा, हे काही शेतकऱ्यांच्या हातून होत नव्हतं, म्हणजे ते लक्षात सुद्धा येत नव्हतं. तर AI हे सगळे अधिकारी आपल्याला सुचवायचे की तुम्हाला हे ड्रिंचिंग घ्यावं लागेल किंवा त्याला खोडकीड पडलेली, ह्याला एक फवारणी घ्यावी लागेल, खालून ड्रिंचिंग करावं लागेल. हे त्यांचं अलर्ट आल्यानंतर, हे आपल्याला कळाल्यानंतर आपण तेवढं केलं की बरोबर ऊस चांगला वाढीला लागतो. आणि आपल्याला ह्या एक एकरात सर्वसाधारण 45,000 ते 50,000 ऊस हवे असतात. तर ते सर्वसाधारण ह्या AI टेक्निकमुळं आपल्याला ते बरोबर सक्सेस होतं. आणि ते सक्सेस झाल्यानंतर ऊसाला पाहिजे एवढी जर जागा त्याच्या मापाची मिळाली, 1 स्क्वेअर फूट एका ऊसाला जागा लागते, मिळाली की ऊसाची वाढही चांगली होती. पेऱ्यातलं अंतरही वाढतं ऊसाचं, पेऱ्यातलं अंतर वाढतं, जाडी बी वाढते. आता ऊसाला जाडी बी येते, येणे आणि पेऱ्यातलं अंतर वाढणे ह्यामुळे ऊसाची हाईट वाढते. आणि हाईट वाढल्यानंतर आपोआप टनेज वाढते, म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पन्नात त्याच्यामुळे वाढ होते. आता जगताप यांच्या शेतातल्या ऊसाचं टनेज जवळपास दुपटीने वाढल्याचं ते सांगतात. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग, मायक्रोसॉफ्ट आणि बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र यांच्या मदतीने हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. पहिला आपण काय म्हणतो, क्लायमेट चेंज आणि हे जे मोठे प्रकार आहेत हे बघतो. त्याच्यामुळे आपल्या बराच इम्पॅक्ट होऊ शकतो सगळ्याच गोष्टीवर आणि शेतीवर सुद्धा होऊ शकतो. आणि ह्याचा आम्ही ऑलरेडी ऑक्सफर्डमध्ये रिसर्च करत होतो. आता त्याच्यात टेक्नॉलॉजी बऱ्याच एंड टू एंड येते. आपण सेन्सर म्हणा, ड्रोन म्हणा, सॅटेलाइट म्हणा, हायपरस्पेक्ट्रल कॅमेरा म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टींच्या एकत्र आपण अप्लाय करून, डेटा कॅप्चर करून आणि मग एक अल्गोरिदम करतो ज्याच्याने आपण उत्पन्न प्रेडिक्ट करू शकतो. असणारा प्लॉट एकसारखा सगळा वाढतो. राज्यात जवळपास 1,000 शेतकऱ्यांच्या शेतावर हा प्रयोग राबवला जातो आहे. त्यांच्या शेताचं GIS मॅपिंग करून त्याच्या बरोबरीनेच मातीचं परीक्षण केलं जातं. शेतात बसवलेलं वेदर स्टेशन आणि मॉइश्चर मोजणारं यंत्र मग बारामतीतल्या वॉरूमकडे त्याची माहिती पाठवतं. याच्याच आधारे मग पिकाचं नियोजन केलं जातं. दररोजच्या मॅपिंगद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे प्रत्येक शेतकऱ्याला पिकाला नेमकी कशाची गरज आहे याची माहिती पोहोचवली जाते. मोबाईलवर येणारे हे अलर्ट्स इतके नेमके असतात की शेताच्या कोणत्या कोपऱ्यात पाणी कमी आहे, कोणत्या बाजूला खतांची गरज आहे आणि कुठे रोग येण्याची शक्यता आहे का, या सगळ्याची माहिती दिली जाते. शेतकऱ्यांना काम करावं लागतं ते तितक्याच भागात. यातून शेतीसाठी येणारा खर्चही 40% कमी झाल्याचं आणि मुळात पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचं तज्ज्ञ नोंदवतात. याच्याद्वारे मिळणारी इन्फॉर्मेशन जे माहिती, ती सॅटेलाईटची माहिती आणि प्रत्यक्ष स्टॅटिक लॅबमध्ये तयार केलेला रिपोर्ट, ह्या सर्वांच्या एकत्रित माहितीतून आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या ऊस पिकाला आपल्याला काय द्यावं लागेल, खताच्याद्वारे अन्नद्रव्य व्यवस्थापन हे सगळं ठरवत असतो. आणि मग तिथली कमतरता ती भरून काढली जाते. या तंत्रज्ञानानं असं लक्षात आलेलं आहे की पाणी बचत झाली 30 ते 40%, खतामध्ये 30% बचत झालेली आहे आणि लेबरमध्ये, मनुष्यबळामध्ये बचत झालेली आहे. उत्पादन आपलं साधारणतः 30 ते 40% वाढलेलं आहे. आणि त्यामुळं ज्या ठिकाणी 40 ते 50 टन उत्पादन आपण घेत होतो त्याचे 40%, म्हणजे जवळपास 70 ते 80 टन ह्या शेतकऱ्याला उत्पादकता मिळालेली आहे. आज कारखान्याचा जो दर आहे समजा 3,000 रुपये प्रति टन, तर 60,000 रुपयापासून 80,000 रुपयापर्यंत ते 1 लाखापर्यंत उत्पादन वाढलं. आणि खर्च आपण बघितला तर खर्च कमी झाला.